नमस्कार. आज आपण पाहणार आहोत या स्पेसिफिक मॉड्यूलमध्ये करिअर एटिकेट्स म्हणजे काय आणि करिअर एटिकेट्सचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये उपयोग काय किंवा त्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर एटिकेट्स म्हणजे काय. करिअर एटिकेट्स म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो, वर्कप्लेस, ऑफिस असेल किंवा सामाजिक संस्था असेल किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट करतो, एकत्र काम करतो आणि काहीतरी कॉमन गोल अचीव करण्याचा प्रयत्न करतो, वैयक्तिक गोल आहेच, त्याचबरोबर कॉमन गोल, तेव्हा काही गोष्टी टाळायच्या असतात, काही गोष्टी करायच्या असतात, काही गोष्टी करायच्या नाही. आपण लोकांशी वागतो कसं, आपण लोकांशी बोलतो काय, किंवा आपण लोकांचा वापर कसा करून घेतो, आपण लोकांकडून कामं कशी करून घेतो, आपण लोकांना काय स्वतःबद्दल काय फिलिंग करून देतो, म्हणजे आपल्या वागण्यानुसार समोरच्या व्यक्तीला त्याच्या स्वतःबद्दल काय वाटतं, किंवा त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो की त्याला डिमोरलाइज होतं, किंवा त्याला थोडा त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो की त्याला स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आपण इतर आपल्या कलिग्सबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर वागताना कसे वागतो, हे सगळे डूज अँड डोंट्स आहेत. करायच्या गोष्टी आणि टाळायच्या गोष्टी, त्या म्हणजे करिअर एटिकेट्स आहेत. आणि हा खूप मोठा गोंधळ आपल्या आजूबाजूला दिसतो, कारण लोक करिअर एटिकेट्स जर नसतील, मॅनरिझम्स नसतील, तर किती टॅलेंटेड असो माणूस, किती एज्युकेटेड असो, किती शिक्षित असो, किती प्रतिभावंत असो, किंवा कितीही हार्डवर्किंग कष्टाळ असो, पण हे जर एटिकेट्स नसतील आणि मॅनरिझम्स नसतील तर कुठल्या तरी एका ठराविक प्रसंगी, कुठल्या तरी त्याच्या करिअरमध्ये कधीतरी तो एक्सपोज होतो आणि कधीतरी त्याने जे केलेलं काम आहे, त्याने केलेली जी मेहनत आहे, त्या सगळ्यांवर पाणी फिरलं जातं, किंवा ज्या प्रकारची मेहनत किंवा काम करतोय तेवढा त्याला मोबदला मिळत नाही. पैशाच्या बाबतीत असेल, किंवा रेकग्निशन असेल, किंवा प्रसिद्धी असेल, किंवा आदर असेल समाजामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये, तो त्या कामानुसार त्याला मिळत नाही. याचं कारण त्याचे जे मॅनरिझम्स आहेत, त्याचे जे एटिकेट्स आहेत, ते कधी कधी मध्ये येतात. याची खूप चांगली उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. एका मोठ्या IT कंपनीचे जे CEO होते, त्यांना फायर करण्यात आलं होतं बिकॉज ऑफ सेक्शुअल मिसकंडक्ट. त्यानंतर एक मोठी MNC, ग्लोबल MNC, जगभरामध्ये विख्यात अशा MNCचा CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला फायर केलं होतं, कारण त्यांनी जेव्हा अप्लाय केला CEO या पदासाठी, तेव्हा त्याने जो रिझ्युमे दिला होता, बायोडाटा दिला होता, त्याच्यामध्ये चुकीची माहिती दिली होती. आता या सिच्युएशनला, या CEO लेवलला, ग्लोबल CEO लेवलला जर जाताना आपण, या ग्लोबल CEO लेवलला आपण जर अप्लिकेशन करताना असे घोटाळे करणार असू, किंवा असे शॉर्टकट्स आपण घेणार असू, तर मग आपल्या करिअरचं कसं होणार, वाटवर शेवटी अल्टिमेटली. आणि अशा जेवढे आपण करिअरमध्ये मोठे होतो, तेवढे या चुका, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या ठरतात. कारण क्षुल्लक गोष्टीसुद्धा एथिक्स अँड मोरॅलिटी अँड इंटिग्रिटी या विषयाखाली येत असल्यामुळे कंपन्या ऑन द स्पॉट, जागोजागी आपल्याला बडतर्फ करू शकतात. मी असं स्वतः पाहिलेलं आहे विप्रोमध्ये किंवा बाकीच्या कंपन्यांमध्ये. तुम्ही जर पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ₹2, ₹4, ₹10 हा जरी खूप कमी घोटाळा वाटला आर्थिकदृष्ट्या नंबर्समध्ये, तरी पण इंटिग्रिटी आणि मोरॅलिटी बेसवर ते जे पॅरामीटर्स, पिलर्स आहेत ऑर्गनायझेशनचे, कंपनीचे, संस्थेचे, त्या दृष्टीनं हा माणूस खोटं बोलला आहे किंवा याने भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तो भ्रष्टाचार ₹10 होता की 10,000 करोडचा होता, ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. त्यासाठी संस्थेचा मालक जो आहे, संस्थेला जो रन करतोय, संस्था जो चालवतोय, त्याला त्या गोष्टीचं महत्त्व पाहिजे. त्यामुळे मी असं पण पाहिलं की काही कंपन्यांमध्ये ₹10-15साठी जी मिस्टेक, जी चूक होती ॲक्च्युली, तरी पण ती मोरॅलिटी किंवा इंटिग्रिटी या ग्राउंडमध्ये बसत असल्यामुळे, मोरॅलिटी किंवा इंटिग्रिटी ब्रीच म्हणजे शिष्टाचार किंवा जे आपले करप्शन आहे, भ्रष्टाचार या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे त्या व्यक्तीला, की तो व्यक्ती 35-37 वर्ष कंपनीमध्ये काम करत असून सुद्धा त्या संध्याकाळी त्या 2 तासामध्येच त्याला काढून टाकण्यात आला होता. असं पण होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी जाऊन साहेबांची माफी मागितली आणि साहेबांनी त्यांना दुसरं काम दिलं संस्थेच्या बाहेर, कारण साहेबांना माहिती होतं की माणूस चांगला आहे, त्यांनी सचोटीने काम केलेलं आहे आणि चूक झालेली आहे, ही जाणबुजून केलेली, भ्रष्टाचारासाठी केलेली नाही आहे, चूक झालेली आहे. म्हणून त्यांनी पण संस्थेमध्ये ते घेऊ शकत नाहीत. कारण आपण जेव्हा एथिक्स आणि मॉरॅलिटीच्या गोष्टी बोलतो संस्थेमध्ये, तेव्हा शॉर्टकट, डिफरंट रूल्स कॅनॉट बी अप्लाइड टू डिफरंट पीपल. नियम जे संस्थेचे आहेत, किंवा ज्या मुद्द्यांवर आपण, ज्या पिलर्सवर आपली ऑर्गनायझेशन उभी आहे, त्या व्यक्तीनुसार बदलू शकत नाहीत. एक जर नियम भ्रष्टाचाराचा लागू असेल तर तो सर्वांना सारखाच लागू. त्यामध्ये नंबर्स महत्त्वाचे नाहीत. त्याने ₹10चा भ्रष्टाचार केला की 1,000चा किंवा 1 करोडचा किंवा 10 करोडचा किंवा 10,000 करोडचा, हे कारण ही सुरुवात आहे भ्रष्टाचाराची. कुठेतरी सुरुवात होते आणि मग त्याचं कुठेतरी आपल्याला मोठं एक्सप्लोजन झालेलं बघायला मिळतं. त्यासाठी एटिकेट्स खूप महत्त्वाचे आहे.
कारण आपण काबाड कष्ट करणार आहोत, आपण आपले शैक्षणिक पात्रता आपण बनायला लावणार आहोत, आपण आपली फॅमिली बनायला लावणार आहोत, आपण सगळा वेळ देणार आहोत आणि हे सगळं करून एखाद्या क्षुल्लक गोष्ट ज्याच्याकडे आपलं लक्ष नसतं किंवा आपला स्वभाव कुठेतरी आडवा येतो, अशी क्षुल्लक गोष्ट पण आपल्याला टाळता आली पाहिजे, ज्याचा खूप मोठा दूरगामी परिणाम आपल्या करिअरवर होऊ शकेल. यासाठी करिअर एटिकेट्स खूप महत्त्वाचे आहे. हे मी जे उदाहरण दिले ते निगेटिव्ह होती. त्याचबरोबर काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत ज्या डूज आहेत. मी डोंट्सबद्दलचे उदाहरण दिली. डूजमध्ये आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत, आज आपला फोकस हा काय गोष्टी केल्या पाहिजेत करिअर एटिकेट्समध्ये याच्यावर असणार आहे. कारण डोंट्समध्ये जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी, त्यानंतर बघू आपण काहीतरी पुढच्या याच्यामध्ये. पण सकारात्मक गोष्टींवर फोकस केलं पाहिजे. कारण ह्या जर 10-12 गोष्टी आपण केल्या तर आपण जे काबाड कष्ट करतो आहे, आपण जे आपलं एज्युकेशन आपली शैक्षणिक पात्रता किंवा आपले अंगभूत मेहनत, कलागुण या सगळ्यांचा व्यवस्थित मोबदला आपल्याला पैशाच्या स्वरूपात किंवा मान मरातब किंवा प्रसिद्धी किंवा सोशल स्टेटस या सामाजिक प्रतिष्ठा या बाबतीमध्ये आपल्याला 100% मिळेल. आणि त्या करिअरचं शेवटी सक्सेस म्हणजे तेच आहे. करिअरचं यश आणि अपयश या सर्वांवरच अवलंबून आहे. पहिली गोष्ट, करिअरचे पहिलं एटिकेट म्हणजे मेंटेन कॉन्टॅक्ट्स युअर फ्रेंड. करिअरची पहिली गोष्ट म्हणजे मेंटेन कॉन्टॅक्ट्स विथ युअर फ्रेंड्स अँड सिनियर्स. आता हे महत्त्वाचं काय आहे, आपल्या शाळेमधले मित्र, आपल्या कॉलेजमधले मित्र, आपले शेजारी पाजारी, ज्यांच्याबरोबर आपण क्रिकेट खेळलो, की ज्या मुलांबरोबर आपण लहानपणी दंगामस्ती केली आहे, कॉलेजमध्ये दंगामस्ती केली आहे, आपल्या जुन्या कंपनीमधले सहकारी, या सगळ्यांशी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. या सगळ्यांच्या आपण संपर्कात राहिलं पाहिजे. कारण आपण जसे प्रगती करण्यासाठी धडपड करतो तसे हे सगळे लोक पण प्रगती करण्यासाठी धडपड करत असतात. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धडपड करत आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार हे सगळे लोक प्रयत्न करत आहेत. मग हे सगळं असताना ते पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करणार आहेत, आपण पण प्रगती करणार आहोत. आणि जसजसे म्हणजे जसं आपण शाळा किंवा कॉलेजनंतर जसे आपण वर्ष आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या कारकिर्दीमध्ये घालवतो तसतसे याचे मॅग्निफिकेशन, याचे इफेक्ट खूप मोठे व्हायला लागतात. उदाहरणार्थ माझ्याबरोबर आता 20 वर्षानंतर माझ्याबरोबरची जी मुलं आहेत किंवा माझे जे शाळेतले मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत किंवा सहकारी आहेत, ते खूप चांगल्या उच्च पदांवर जगभरामध्ये काम करत आहेत. अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया, जपान, साऊथ अमेरिका इन्क्लुडिंग ब्राझील आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. भारतामध्ये तर आहेतच, शेतकरी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, लॉयर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, IT सिक्युरिटीज पर्सन्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, CEOज आहेत, एक्झिक्युटिव्ज आहेत, कंपनी ओनर्स आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, लेखक आहेत, कोचेस आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामुळे मी जर या सर्व लोकांच्या संपर्कात असेन तर या क्षेत्रांची माहिती मला हळूहळू होत जाते. कारण कधीतरी आम्ही बोलतो, एक महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर तो त्याचे हाल अहवाल सांगतो, मी माझे हाल अहवाल सांगतो आणि ही देवाणघेवाण वैचारिक किंवा हे सगळे अनुभवांची देवाणघेवाण चालू असते. त्यांनी काय चूक केली, आपण काय चूक केली, त्यामधून काय शिकलं पाहिजे हे सगळं, किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल आपल्याला काय करता येईल, मग तो काय करतोय, हे वैचारिक देवाणघेवाण जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण हे सगळं गरज पडल्यानंतर शोधून काढणं, हे सगळे संपर्क हे सजेस्टेड म्हणजे हे रिकमेंडेड नाही आहे. कारण संपर्कात तुम्ही नसाल या लोकांच्या, असं बेसिकली मी सुरुवातीला जसं बोललो, सगळ्या लोकांना स्वतःची प्रगती करण्याची ह्या ओढ असते आणि करतात असते. त्यांच्या कुवतीनुसार ते काहीतरी आयुष्यामध्ये 100% करतात. त्यामुळे मीच मोठा काहीतरी आयुष्यात केलं आहे, मीच मोठा कर्तबगार आणि माझ्याकडे जास्त पैसा आहे, ही जी मानसिकता आहे त्यामुळे लोक दुसऱ्यांच्या संपर्कात हळूहळू बंद होतात राहण्याचे. त्यांना विनाकारण वाटतं की आपण म्हणजे वी आर द किंग ऑफ द वर्ल्ड. पण असं काही नसतं. कारण समोरच्या व्यक्तीने पण तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रगती केलेली असते, पण तो दाखवत नसेल कदाचित. आणि ह्या मेंटेन कॉन्टॅक्ट्स विथ सिनियर्स अँड फ्रेंड्स इज नॉट ओनली फक्त फायद्यासाठी म्हणून नाही आहे. विचारांची देवाणघेवाण होतेच, आपले मित्रमंडळी आपल्या संपर्कात राहतात आणि शाळेतल्या मित्रांबरोबर ज्या लेवलवर आपण बोलू शकतो, ज्या मनमोकळेपणे बोलू शकतो किंवा जे दिलखुलास बोलू शकतो कोणत्याही विषयावर, तेवढं कम्फर्ट किंवा तेवढा कॉन्फिडन्स किंवा तेवढा ट्रस्ट आपला बाकीच्या लोकांबरोबर नसतो. तेव्हा आयुष्यामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात ज्या फक्त आपण ठराविक लोकांना सांगू शकतो. आणि ही ठराविक लोकं जेवढी जास्त असतील आपल्या आयुष्यामध्ये मित्रमंडळी, तेवढं चांगलं. त्यासाठी आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे मला जर एखादी सल्ला हवा असेल, एखादी मदत हवी असेल, एखादी माहिती हवी असेल, समजा माझं प्रमोशन होऊन मला न्यूयॉर्कमध्ये पोस्टिंग झाली, तर न्यूयॉर्कमध्ये जायचं कसं, विजा प्रोसेस मला माहीत नसेल तर प्रोसेस, त्यानंतर तिकडे राहणीमान काय, खाण्याची व्यवस्था कशी होणार, बेंगलोरचं उदाहरण जसं दिलं मी तसं, त्यानंतर तिथले मित्रमंडळी कोण आहेत, हे सगळं जर मी ऑलरेडी टचमध्ये असेल तर मला माहिती आहे की अरे XYZ न्यूयॉर्कमध्ये ऑलरेडी आहे गेले 7 वर्ष.
आणि तो जर नसेल तर मला माहिती आहे की त्याचा मित्र आहे, किंवा तो जर याच्यातलं कोणीच नसेल तर मी सरळ इंडियामधल्या मित्रांना फोन करून विचारतो, अरे तुझा कोण मित्र न्यूयॉर्कमध्ये आहे का? न्यूयॉर्क हे मी खूप जनरल उदाहरण दिलं, कारण न्यूयॉर्कमध्ये बरीच लोकं असतात. मी जर लिमा बोललो फॉर एक्झाम्पल, पेरूची राजधानी लिमा जी आहे, मला जर लिमामध्ये जायचं असेल 6 महिन्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी, तर लिमामध्ये मला सपोर्ट कसा मिळेल, कोणाचा मित्र? आणि यू विल बी सरप्राईज्ड, जर आपण संपर्कात राहिलो तर कोण ना कोणतरी मित्राचा मित्र किंवा मित्राच्या मित्राचा मित्र लिमामध्ये असतोच. लिमाचं उदाहरण यासाठी गेलं, मला त्यांना इन्फिरियर दाखवायचं नव्हतं. लिमामध्ये शक्यतो आपण आपल्याकडची मंडळी जॉबसाठी अजून जात नाहीत, जातात ते फक्त कन्सल्टन्सी किंवा स्टडी टूरसाठी, ॲग्रिकल्चर असेल किंवा बिझनेस एक्झिबिशन्स वगैरे यासाठी जातात माझ्या माहितीनुसार, किंवा टुरिस्ट म्हणून जातात. पण तिथे जाऊन जॉब करण्यासाठी त्या लेवलला जर मला जायचं असेल तर मग मला माहिती काढण्यासाठी मित्र किंवा मित्रांचे मित्र किंवा मित्रांचे मित्र, लिंक्डइन इज फॅन्टॅस्टिक. फ्रेंड्स +1 किंवा फ्रेंड्स +2 थर्ड टियर, ह्याच्यामध्ये माझ्या मेजॉरिटी कामं होऊन जातात, कारण मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. तेच जर मी संपर्कात नसेल तर मला आधी शोधावं लागेल, कारण मी कोणाला विचारू. म्हणजे आधी मला बघावं लागेल की भारताच्या बाहेर कोण काम करतं, भारताच्या बाहेर असेल तर मग अमेरिकेमध्ये कोण काम करतं, अमेरिकेमध्ये असेल तर कोणाला साऊथ अमेरिकेबद्दल माहिती आहे का? आणि हे सगळे शोध लावल्यानंतर सुद्धा जी व्यक्ती मला कॉन्टॅक्टमध्ये, जी व्यक्ती मला माहिती देऊ शकेल, तिच्या संपर्कातच मी नाही आहे, त्यामुळे ती व्यक्ती मला माहिती देईल का? फर्स्ट ऑफ ऑल ती मला ओळखेल का? मी जर बोललो की मी निलेश बोलतोय आणि आपण इथे एकत्र होतो, या शाळेमध्ये, या कॉलेजमध्ये, या ऑफिसमध्ये, तर मी आधीच जर असं काही संपर्क एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला नसेल, मी जर असा कधी संपर्क एस्टॅब्लिश करण्याचा किंवा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला नसेल, तर ती व्यक्ती मला ओळखणारच नाही, किंवा ओळखली तरी मला ओळख देणार नाही. आणि ओळख दिल्यानंतर पण तो मला मदत करेल का माहीत नाही, कारण त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दलची परसेप्शन, ब्रँड इमेज काय आहे, ब्रँड नाही, परसेप्शन किंवा इमेज काय आहे हे मला माहीत नाही आहे. यासाठी संपर्कात राहिलं पाहिजे. आणि व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये संपर्कात राहणं मोठी गोष्ट नाही आहे. व्हॉट्सॲप आहे, सिग्नल आहे आता नवीन, फेसबुक आहे. यू जस्ट हॅव टू गेट इन टच. 30 सेकंदाचं काम आहे मेसेज पाठवणं, आणि 30 सेकंदाचं काम आहे मेसेज वाचणं, नथिंग मोर. आणि सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये बिझी असतात, जसं मी बिझी आहे तसे बाकीचे पण बिझी आहेत. फक्त आपल्याला संपर्कात राहायचं आहे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्हाला 10 करोड रुपये दे, किंवा अशा आर्थिक देवाणघेवाणच्या बाबतीत बोलतच नाही मी. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट संपर्कात राहणे, संपर्कात राहण्याबद्दल बोलतो आहे मी. जर आर्थिक गरज पाहिजे असेल तरी पण माझे असे मित्र मला माहिती पाहिजे जे मला आर्थिक मदत करू शकतील. आणि ते जर आर्थिक मदत करू शकत नसतील तर त्यांना माहिती असतं की कोणतरी आर्थिक मदत करू शकेल, अशी व्यक्ती त्यांना माहिती असतात. द सेकंड रूट. यासाठी यांच्या संपर्कात राहायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सिनियर लोक, आपण ज्या चुका आयुष्यामध्ये करणार आहोत पुढे, वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारकिर्दीमध्ये, त्या लोकांनी ऑलरेडी केलेलं असतात, त्यामुळे त्यांना माहिती असतं काय करायचं, कसं करायचं. यासाठी सिनियर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. सिनियर मित्रच नाही, सिनियर मंडळी ऑफिसमधली सुद्धा. कारण कोण कधी कसा आपल्याला मदतीला येईल, किंवा कोणाला आपली मदत लागेल आणि आपण कशाप्रकारे त्यांना मदत करू शकू, आणि कोण आपल्याला कशाप्रकारे गायडन्स देईल, मोटिवेशन देईल, इन्स्पायर करेल, काही सांगता येत नाही. आणि आयुष्य हे आपल्या मित्रमंडळांमध्ये, आपल्या ओळखीच्या, आपल्या विश्वासातल्या लोकांबरोबर दुःख आणि सुख शेअर करण्यासाठीच आहे. बाकी करिअर वगैरे जे आहे ते माध्यम आहे फक्त. म्हणून तुमच्या मित्रांच्या, विशेषतः शाळेतल्या मित्रांच्या जरूर संपर्कात राहा. तुम्ही किती मोठे दिवे लावलेत, तुमची 4 घरं आहेत, 4 फ्लॅट आहेत, मरीन ड्राईव्हला घर आहे वगैरे, दॅट इज ओके, परफेक्टली फाईन. पण तुम्ही मित्रांमध्ये, तिथे शाळेतल्या विशेषतः मित्रांशी बोलताना तुमची बॅकग्राऊंड, तुमचं ते, यू डोंट शो ऑफ बेसिकली. कारण मी असं बघितलं की बऱ्याच वेळा जी चांगली माणसं आहेत ते बुजतात, कशाला जाऊ दे रे, तो खूप शो ऑफ करतो असं म्हणतात, आणि ते स्वतःला ब्लॉक करून घेतात. असं नाही, आपण मित्रांबरोबर बोलतोय, आपण शो ऑफ करण्यासाठी त्यांच्यासमोर जात नाही. शो ऑफ तुम्हाला करत असेल तर तुम्ही नरिमन पॉईंट मरीन लाईनवरच्या घराचा शो ऑफ तुम्हाला करत असेल तर तुम्ही वॉल स्ट्रीटवर जाऊन करा, तिथे तुम्हाला कोणी विचारणार नाही. लक्षात येईल तुमच्या रिलेटिव्हिटी, ज्यामुळे कोणासमोर काय करायचं हे पण कळलं पाहिजे. आणि मित्र हे शो ऑफ करण्यासाठी नसतात, मी ज्या मित्रांबद्दल बोलतो ते. त्यामुळे मेंटेन कॉन्टॅक्ट्स विथ फ्रेंड्स अँड सिनियर्स, इट विल सर्टनली हेल्प यू. आयुष्यामध्ये याचा खूप तुम्हाला फायदा होईल. एक उदाहरण मी देतो नेहमी, पण ते बऱ्याच लोकांना आवडत नाही, तरी पण मी सांगतो. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, ते मुंबईमध्ये होते 1950 ते 60च्या दरम्यान, ते नेहमी म्हणायचे, माणसाच्या लग्नामध्ये किती गर्दी झाली आहे याच्यावर माणसाचं यश अपयश ठरत नाही. माणसाच्या मैत्याला म्हणजे अंत्यविधीला किती गर्दी झाली याच्यावर त्या माणसाने आयुष्यामध्ये काय केलं, त्या माणसाने आपल्या करिअरमध्ये काय केलं, याचं मोजमाप त्याच्या अंत्यविधीला होतं. आणि अंत्यविधीला आपण तिथे नसतो बघायला. यासाठी सांगायचा मुद्दा असा, फ्रेंड्स, मेंटेन कॉन्टॅक्ट्स विथ फ्रेंड्स बिकॉज दे नो यू इनसाइड आउट. त्यांना तुम्ही किती पाण्यामध्ये आहात हे सगळं माहिती असतं. त्यामुळे त्यांच्यासमोर फुका मारून त्यांच्यासमोर शो ऑफ करण्याची गरज नाही आहे. एकमेकांना मदत करूया, एकमेकांशी आपले अनुभव शेअर करू, एकमेकांना आपले अनुभव, मिस्टेक शेअर करू, त्यामुळे त्यांना पण फायदा होईल, आपल्याला पण फायदा होईल. इजंट इट? तो पहिला इटिकेट करिअरचा
संपर्कात राहा लोकांच्या, मित्रांच्या विशेषतः आणि सिनियर लोकांच्या विशेषतः. दुसरी गोष्ट डिजिटल उपवास, डिजिटल एटिकेट्स. हे समाज आता जे आपण सगळं बघतोय मॉडर्न एज आणि सो कॉल्ड डिजिटल इंडिया, डिजिटल वर्ल्ड, डिजिटल विलेज, डिजिटल सोसायटी, एव्हरीथिंग इज डिजिटल. त्यामुळे डिजिटल उपवास हा पहिली गोष्ट आणि डिजिटल एटिकेट दुसरी गोष्ट. डिजिटल एटिकेट म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वागतो लोकांशी आदरयुक्त वगैरे, तसंच आपण आपली जी डिजिटल रियालिटी आहे, आपली डिजिटल इमेज जी आहे, फेसबुकवरचं माझं प्रोफाईल असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सॲपवरचं असेल, माझा सोशल मीडियावरचा वावरसुद्धा तेवढाच डिग्निफाईड आणि तेवढाच मॅच्युअर असला पाहिजे. मी तिथे काहीही कसंही वागू शकत नाही. जे मला वैयक्तिक आयुष्यामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड गाईडलाईन्स आणि मॅनरिझम्स पाळायला लागतात, तेच मी सोशल मीडियावर पण किंवा डिजिटल किंवा इंटरनेटवर किंवा ऑनलाईन मीडियावर पण, ऑनलाईन स्टेजमध्ये, ऑनलाईन एरियामध्ये पण मला तसंच वागायला पाहिजे. कारण त्यावरूनच कळतं मी कोण आहे ते. बेसिकली मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वेगळा असलो तरी आणि म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि माझ्या ऑनलाईन इमेजमध्ये फरक असून चालणार नाही. कारण मग ते व्हर्च्युअल रियालिटी होते आणि ती कधी ना कधी ते एक्सपोज होतो आपण. त्याच्यापेक्षा जे आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये आहोत तेच मॅनरिझम्स, तेच एटिकेट्स, तेच डूज अँड डोंट्स आपण ऑनलाईन इमेजमध्ये पण पाळले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट डिजिटल उपवास. हे जे आपण डेटा पॅक घेतो आहे, इंटरनेटचं प्रॉपगेशन एवढं खूप झालं आहे जगामध्ये, त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आली, त्यामुळे खूप मोठी पॉवर सगळ्यांच्या हातामध्ये आलेली आहे. आणि हे जे आपण पॅकेज घेतो मंथली किंवा क्वार्टरली किंवा पोस्टपेड किंवा प्रीपेड, 1.4 GB पर डे, 2 GB पर डे, 3 GB पर डे, हे जे कन्झम्पशन आहे त्याच्यामुळे आपला बराचसा, इट इज बेसिकली व्हेरी बिग डिस्ट्रॅक्शन. त्यामुळे आपला बराचसा कार्यक्षमता ढासळते, आपला फोकस राहत नाही, आपल्याला काहीतरी यूट्यूब व्हिडिओ बघायला वाटतो. सो बेसिकली मेंटॅलिटी अशी आहे की 1.4 GB जर मला दिवसाला असेल तर मला असं वाटतं की काय ते काम राहू दे बाजूला. 1.4 GB जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बघतो, न्यूज बघतो, माझ्या आवडीचे काही कार्यक्रम बघतो, व्हॉटेवर. मला ते 1.4 GB वापरायचे असतात किंवा 2 GB वापरायचे असतात, पण त्याच्या बदल्यात मी कशाकडे दुर्लक्ष करतो हे मला कळत नाही, कारण ते एक ॲडिक्शन आहे. म्हणून डिजिटल उपवास म्हणजे काय, एक दिवस मोबाईल घ्यायचाच नाही हातामध्ये किंवा चार्जच नाही करायचा किंवा घरी विसरून यायचं किंवा ऑफिसमध्ये नाही, घरीच विसरा बेटर, किंवा चार्जच नाही केलेला बरा. चार्ज नाही करायचा आणि जवळ ठेवायचा आणि चार्जर जवळ ठेवायचा नाही. म्हणजे किंवा चार्ज करू नका, घरीच ठेवा. चार्ज करून घरीच ठेवा, व्हॉटेवर. स्टे अवे फ्रॉम मोबाईल्स. व एक दिवस पूर्ण 24 तास. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगामध्ये काहीच बदलत नाही. मी जर कॉन्टॅक्टमध्ये राहिलो नाही, मी तर लोकांचे मेसेज वाचले नाहीत, मी जर लोकांना मेसेज केले नाहीत, मी लोकांचे व्हिडिओ बघितले नाहीत, मी यूट्यूबवर गेलो नाही, मी अननेसेसरी न्यूज पाहिले नाही, मी बॉलिवूडमध्ये काय झालं ऐकलं नाही, काहीही फरक पडत नाही, कोणालाही काही फरक पडत नाही. उलट मला 24 तास मोकळे मिळतात. मी बराच विचार करू शकतो, मी बरीच कामं करू शकतो, मी माझ्या जुन्या मित्रांना काहीतरी पत्र लिहू शकतो किंवा मेसेज लिहू शकतो, की माझी जुनी कामं जी पेंडिंग आहेत भरपूर दिवसापासूनची ती मी करू शकतो. डिजिटल उपवास खूप महत्त्वाचा आहे. क्लिन्झिंग जे आहे, गार्बेज क्लिनिंग, डिजिटल क्लटर आणि मेंटल क्लटर आणि फिजिकल क्लटर, हे 3 क्लटर असतात आयुष्यामध्ये. फिजिकल क्लटर म्हणजे काय, माझ्या टेबलवर किती घाण आहे किंवा माझ्या घरामध्ये कसे अस्ताव्यस्त सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत, गरज असेल किंवा नसेल मी सगळं गोळा करून ठेवलं आहे. मेंटल क्लटर पण सेम, गरज असेल किंवा नसेल सगळे विचार मी, चांगले विचार, वाईट विचार सगळे मी गोळा करून ठेवले आहेत. कधी वापरतो की नाही माहीत नाही, पण निगेटिव्ह विचार जास्त आहेत लोकांच्याबद्दलचे. याचं वाईट कसं होईल, त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं, त्याची चूक आहे, त्यांनी मला त्रास दिला, व्हॉटेवर. आणि डिजिटल क्लटर म्हणजे सोशल मीडियावर जाऊन, ऑनलाईन जाऊन मी माझे फोटो, काहीतरी माझे अचाट विचार, म्हणजे काहीतरी कृत्य काहीतरी करत असतो, ज्याच्यामुळे जे माझ्या व्यक्तिमत्वाशी साजेसं नाही आहे अशा गोष्टी करत राहतो. आणि बाकीच्यांनी काय केलं त्याच्याबरोबर माझी कंपॅरिझन करत राहतो. डिजिटल क्लटर, डिजिटल गार्बेज, हे करायची गरज नाही आहे. माझा मित्र जर स्वित्झर्लंडला जात असेल तर मी पण गेलं पाहिजे अशी गरज नाही आहे, आणि त्याचे फोटो पाहून मला दुःख होण्याचं पण कारण नाही आहे. हे जे सगळं आहे त्यासाठी डिजिटल उपवास महत्त्वाचा आणि डिजिटल एटिकेट्स महत्त्वाचे आहे. कारण डिजिटल एरियामध्ये, डिजिटल जगामध्ये आपण जे स्वतःची इमेज पोर्ट्रे करतो, जे लोक आपल्याला ओळखत नाहीत त्या सगळ्यांना डिजिटल मीडियामध्ये जे आपण आहोत तसंच वाटतं, व्हर्च्युअल रियालिटी. आणि ती जी इमेज आपण पोर्ट्रे करतोय तेच लोकांना वाटतं की आपण आहोत आणि तशीच लोक रिॲक्ट करतात. त्यामुळे आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे की ती इमेज आपण कशी आपल्या व्यक्तिमत्वाशी साजेशी ठेवतोय. त्यासाठी डिजिटल उपवास आणि डिजिटल एटिकेट्स महत्त्वाचे. सध्याच्या काळामध्ये आपल्या करिअरमध्ये पण मी असं पाहिलं की कंपन्यांमध्ये अप्लाय केल्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये सोशल मीडियाचे तुमचे पोस्ट, सोशल मीडियावरच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज, तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या ॲक्टिव्हिटीज, गुगलवरच्या ॲक्टिव्हिटीज ट्रॅक केल्या जातात, चेक केल्या जातात, पाहिल्या जातात. इव्हन विजा
अमेरिकेत कुठल्या मोठ्या प्रगत देशामध्ये तुम्ही जात असाल, तुम्ही व्हिसा ॲप्लिकेशन दिलं असेल तर कधी कधी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे डिजिटल प्रेझेन्स पण चेक केला जातो. तुम्ही काय कॉमेंट केल्या होत्या, तुम्ही कोणावर बोलत होता, तुम्ही कोणावर फोटो पाठवलेत, तुमचे ऑब्जेक्शन काय आहे, तुमच्या विचारसरणी काय आहे, तुमचे पॉलिटिकल ॲफिलिएशन्स काय आहेत. यासाठी तुम्हाला जे वैयक्तिक वाटतं तेच तुम्ही व्हर्च्युअल टाकू नका. बेसिकली टाकलं तरी पण त्या कॉन्ग्रुएंट असलं पाहिजे. तुमची व्यक्तिमत्व आणि तुमचे व्हर्च्युअल रिॲलिटी सेम असेल तर बरं, लिमिटेड असेल तर त्याहून बरं. आणि जे डिजिटल उपवास इज फॅन्टॅस्टिक, आठवड्यातून एकदा कराच. तिसरा खूप महत्त्वाचा पॉईंट, फोकस ऑन प्रोसेस नॉट ऑन द इव्हेंट्स. हा मी एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो, कारण प्रोसेस जे काम करण्याची पद्धत आहे त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं. आणि जे इव्हेंट्स होतात, सोहळे, त्याच्यावर लोक जास्त भाळतात. ऋतिक रोशन कहोना प्यार झाल्यानंतर रातोरात सुपरस्टार झाला असं म्हणतात. तो रातोरात सुपरस्टार झाला नाही. गेली 15 वर्ष, त्याच्या आधी 15 वर्ष तो काम करत होता. डान्सिंग प्रॅक्टिस असेल, ॲक्टिंग स्कूल असेल, ॲक्टिंग प्रॅक्टिस असेल, आणि स्वतःला तो तयार करत होता. तेव्हा ते सगळं केल्यानंतर 2 वर्ष शूटिंग केल्यानंतर, एडिटिंग झाल्यानंतर, पब्लिश झाल्यानंतर मूवी फ्रायडे रिलीज झाल्यानंतर, तो जेव्हा ओव्हरनाईट म्हणजे सॅटर्डे मॉर्निंगला जेव्हा सगळे सुपरस्टार म्हणतात, तेव्हा त्यांनी आधी 10-15 वर्ष केलेल्या कामाची त्याला पोचपावती मिळते. तो इव्हेंट होता सॅटर्डे मॉर्निंगचा. फ्रायडे मॉर्निंगला पब्लिश होणं पिक्चर पाहिला, हा इव्हेंट होता. प्रोसेस महत्त्वाची. त्याचं दुसरं उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. हे दुसरं उदाहरण तुम्हाला लगेच कळेल. डाव्या बाजूला पाहिलं आपण तर सचिन तेंडुलकर हे पॅव्हिलियनमध्ये जमिनीवर झोपून विश्रांती घेत आहेत. त्यांच्या मागे वेंकटपती राजू, भारतीय स्पिनर, आणि रिचर्ड हॅडली, न्यूझीलंडचे ग्रेट फास्ट बॉलर, हे उभे आहेत, काहीतरी चर्चा करतात. सांगायचा हेतू की तेंडुलकर साहेबांनी जे कष्ट घेतलेत आयुष्यामध्ये, 3:30 वाजता, पहाटे 3:30 वाजता उठून बांद्र्याच्या घरावरून शिवाजी पार्कला येणं, तिकडे 4-5-6 तास प्रॅक्टिस करणं, शाळेमध्ये जाणं, त्यानंतर परत प्रॅक्टिस करणं शिवाजी पार्कला, आणि नंतर दमून भागून घरी येणं. घरी आल्यानंतर खाण्याची पण सूद न राहणं, तसेच बूट शूज वगैरे न काढता पलंगावर अंग टाकून देणं, तसेच झोपून जाणं, परत 3:30 वाजता उठणं. हे ज्यांना माहिती आहे, त्यांना प्रोसेस माहिती आहे, त्यांनी काय केलं ते. आणि इव्हेंट्स जे आपण बघतो ते उजव्या बाजूला. पहिला इव्हेंट म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांना बाकीच्या सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेतलं. करिअरची सांगता सर्वोच्च पदावर झाली आहे म्हणून. दुसरा जो फोटो आहे त्यांचा, जो लास्ट टेस्ट क्रिकेट होती मुंबईमध्ये, तेव्हा तिथून बाहेर पडतानाचा विराट कोहली त्यांना मानवंदना देताना, आणि त्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचं त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला राष्ट्रपती साहेबांच्या हस्ते, तो फोटो. आता लोकांच्या लक्षामध्ये काय राहतं, इव्हेंट राहतात. खांद्यावर घेतलेलं ते सचिन, लास्ट टेस्ट मॅचमधला सचिन, भारतरत्न स्वीकारताना सचिन, पण त्याच्या मागची प्रोसेस महत्त्वाची आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या माणसाने जे 30-35 वर्ष कठीण खडतर मेहनत घेतलेली आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपण जर प्रोसेसवर फोकस केला तर इव्हेंट होत राहतात. इव्हेंट हे ऑटोमॅटिक होतात. आणि जर आपण इव्हेंटवर फोकस केला तर प्रोसेसकडे दुर्लक्ष केलं तर इव्हेंट होऊ शकत नाही. हा मूळ मुद्दा आहे. आपल्या करिअरमध्ये पण प्रोसेसवर महत्त्व. कर्मण्येवाधिकारस्य, ती जर अल्टिमेट झालं, फळांची अपेक्षा न करणं, हे जरी व्यावसायिक आयुष्यामध्ये आपण जास्त फॉलो करू शकलो नसलो तरी काम करत राहिलं पाहिजे. काम केल्यानंतर ते कोणाच्या नजरेत भरतंच, त्याचा रिझल्ट काहीतरी पॉझिटिव्ह येतोच, आणि तो कुठेतरी वाखाणा जातोच. त्याची आपल्याला मोबदला कुठल्यात काही ना काहीतरी मिळतोच. पैशाच्या बाबतीत मिळतो असं म्हणून नेहमी पैशाच्या बाबतीत मिळेलच, पण त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला इतर प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा किंवा मानसिक समाधान, हे सगळ्या गोष्टी पण टँजिबल, इनटँजिबल सगळे मोबदले मिळतात. म्हणून प्रोसेसवर फोकस पाहिजे. इव्हेंट्स फॉलो करतात. त्याच्यानंतरची गोष्ट, बी ॲक्टिव्ह इन आउटडोर स्पोर्ट्स. फिजिकल जी स्ट्रेंथ आहे आपली आणि मेंटल स्ट्रेंथ, ती आपल्याला आयुष्यभर पुरणारा एक अमूल्य ठेवा आहे. आणि आपली बॉडी जी आहे, हा खूप कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. तर बॉडी एखाद्या मशीनप्रमाणे, आपण त्याची जेवढी काळजी घेऊ, आपण तेवढी ज्याची मशागत करू, तेवढी त्याला मेहनत, त्याची जेवढी मेंटेनन्स करू व्यवस्थित, योग्य प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वेळोवेळी, त्याला आपण व्यवस्थित जे फ्युअल देऊ, अन्न देऊ, व्यवस्थित डाएट म्हणजे अन्न देऊ, त्याची जेवढी काळजी घेऊ तेवढी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कारण आपण जे काही प्लॅन करतो आयुष्यामध्ये, वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, माझी ॲम्बिशन, माझी महत्त्वाकांक्षा ही आहे, त्यासाठी मी एवढा धावपळ करतो आहे, हे सगळं आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपली शरीर आपल्याला साथ देतं. आणि शरीर साथ देण्यासाठी फिजिकल स्ट्रेंथ, शारीरिक स्टॅमिना, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, दुर्दम्य आत्मविश्वास, इच्छाशक्ती, हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं कधी येतं, आपण जर आपल्या बॉडीला व्यवस्थित आपल्या बॉडीची देखभाल घेतली तर.
आपल्या शरीराची आपण व्यवस्थित देखभाल घेतली तर. त्यासाठी आउटडोर स्पोर्ट्समध्ये स्पेसिफिकली बॉडीची मशागत होतेच, त्याचबरोबर सांघिक जी भावना आहे ती पण वाढायला लागते. एका टीममध्ये काम करायचं, सहकाऱ्यांबरोबर काम करायचं, एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह, समोरच्या प्रतिस्पर्ध्यांवर गोल करण्यासाठी जे आपण टीमवर्क करतो ते, किंवा क्रिकेट मॅचमध्ये शेवटच्या 20 ओव्हरमध्ये जर 120 रन 150 रन करायचे असेल तर आपण काय प्रॅक्टिस करतो, एकमेकांना कशी मदत करतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आउटडोर स्पोर्ट्समध्ये शिकायला मिळतात. आणि त्या एकदा अंगीकारल्या आपण, त्या एकदा आपल्या मसल मेमरीमध्ये गेल्या, त्या एकदा आपण आपल्या मेंटल मेमरीमध्ये गेल्या, त्या ऑटोमॅटिक झाल्या की नंतर त्याचा विचार करायची गरज नाही. आपल्याला ड्रायव्हिंग जसं आपण एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर त्याची मसल मेमरी होते, आपल्याला माहिती आहे गिअर टाकायचं, हे करायचं, ते करायचं, ते सगळं ऑटोमॅटिक होतं. स्विमिंगमध्ये पण तसंच, एकदा शिकल्यानंतर, एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला परत ते करायची गरज पडत नाही. आपल्याला माहिती आहे लेफ्ट हँड, राईट हँड, नोस्ट्रिल्स कसा श्वास घ्यायचा, पाय कसा वळवायचा, हे सगळं माहिती आहे. ते ऑटोमेटेड झाली पाहिजे प्रोसेस. त्यासाठी बी व्हेरी ॲक्टिव्ह ऑन आउटडोर स्पोर्ट्स. कारण याचा दुसरा ॲस्पेक्ट असा आहे की एकदा तुम्ही काम करायला लागल्यानंतर तुम्हाला वेळच नाही मिळत खेळण्यासाठी किंवा शारीरिक व्यायाम करण्यासाठी, पण तो केला पाहिजे. कारण मी असं बऱ्याच वेळा पाहिलं आहे की 20-25 वर्ष 30 वर्षापर्यंत बॉडी ठणठणीत असते, सगळं व्यवस्थित आपण मॅनेज करतो, निभावून नेतो किंवा ओढून नेतो असं म्हणता येईल शारीरिकदृष्ट्या. पण 30-35-40 वर्षानंतर तुम्हाला कळायला लागतं की अरे बॉडी आपली वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करायला लागली, तिला जास्त मेंटेनन्सची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे, न्यूट्रिशनची गरज आहे. हे सगळं जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण थोडंसं विचार करून त्यानुसार आपल्या बॉडी म्हणजे मशीनच्या मागणीनुसार आपण स्वतःला चेंज केलं पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये आपल्या मनाच्या उड्डाणं किती भरारी घेतली असली तरी शरीराने पण साथ दिली पाहिजे आणि ती शेवटपर्यंत दिली पाहिजे. वयाच्या 60, 70, 80, 90 वर्षापर्यंत दिली पाहिजे. म्हणून बॉडीची काळजी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आउटडोर स्पोर्ट्स खूप महत्त्वाचे. याच्यानंतर कीप ऑन लर्निंग. शाळा किंवा कॉलेज संपल्यानंतर पुस्तकं बंद करायची आणि फेकून द्यायची आणि त्या ज्ञानाच्या आधारावर पुढची 30-40 वर्ष करायची, अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. दर 6 महिन्यांनी 1 वर्षानंतर टेक्नॉलॉजी बदलते आहे, लोकांच्या अपेक्षा बदलत आहेत, कंपनीच्या अपेक्षा बदलत आहेत, इंडस्ट्रियल डिमांड बदलते आहे, ग्लोबल एक्सपेक्टेशन्स बदलत आहेत, स्पर्धा वाढते आहे, स्पर्धेचं स्वरूप वाढतं आहे. इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, मिडल ईस्ट, इवन युरोप, साऊथ ईस्ट एशिया, आफ्रिका कडून आपल्याकडे आता कॉम्पिटिशन येणार आहे हळूहळू. त्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. यासाठी लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे. स्वतःच्या ज्ञानामध्ये, स्वतःच्या कौशल्यांमध्ये जेवढी भर आत्ताच घालता येईल आपल्याला, युद्ध सुरू व्हायच्या आधी जर आपण व्यवस्थित तयारी केली, ते म्हणतात तसं, मला जर एखादी झाड कापायचं असेल तर त्या कुऱ्हाडीला धार लावण्यामध्ये मला जास्त वेळ घालवला पाहिजे ॲक्च्युअल कापण्यापेक्षा. कारण कुऱ्हाडीला धार जर चांगली असेल तर झाड कापायला वेळ कमी लागतो मला. म्हणून कीप ऑन लर्निंग, स्टार्ट प्रिपेअरिंग, कीप ऑन प्रिपेअरिंग युअर सेल्फ फॉर द नेक्स्ट स्टेज. लर्निंग खूप महत्त्वाचं. त्याचे खूप चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. मला तुम्हाला 2 गोष्टी सजेस्ट करायच्या आहेत. रादर कीप ऑन लर्निंगमध्ये ते अभ्यासक्रम आणि पाठशाळा वगैरे सगळं ठीक आहे. आयुष्याबद्दल तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीलाच, मी तर म्हणतो करिअर सुरू करायच्या आधीच ही 2 पुस्तकं सर्वांनी वाचली पाहिजेत. डोळे असे विस्तारतात, आपला आवाका जो विचारांचा आहे तो पण खूप मोठा होतो आणि आपल्याला लक्षात येतं की अरे आपण काय करतो, आपण कशाच्या मागे पळतो आणि आपण काय केलं पाहिजे. पर्सनल MBA बाय जॉश कॉफमन आणि द मिलेनियर फास्ट लेन बाय MJ डिमार्को. द मिलेनियर फास्ट लेन बाय MJ डिमार्को अँड द पर्सनल MBA बाय जॉश कॉफमन. ही 2 पुस्तकं तुम्ही अवश्य विकत घ्या. मी यांचा सेल्समन किंवा मला यांच्याकडून पैसे मिळतात किंवा म्हणून मी हे इकडे तुम्हाला सांगतोय असं नाही आहे. ही 2 पुस्तकं मी वाचली आणि याचा खूप मोठा फायदा मला होतो आहे किंवा झाला आहे आणि होणार पण आहे. ही खूप साधी गोष्ट म्हणजे खूप चांगली एंटरटेनिंग पुस्तकं आहेत. हे जे मिलेनियर फास्ट लेन आहे थोडंसं वाचायला तुम्हाला थोडासा इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल. पण पर्सनल MBA हा एक पान वापरून वाचून तुम्ही बाजूला ठेवू शकता. ती स्टोरी टाईप नाही आहे. एक पेज आज वाचा, ते बाजूला ठेवा. दुसरं पेज उद्या वाचा, ते प्रत्यक्षात अंमलात आणा, बाजूला ठेवा. इट इज मॉड्युलर, चॉकलेटसारखं आहे ते. एक चॉकलेट आज, एक पेज आज, दुसरं चॉकलेट आज, दुसरं पेज आज, आणि तुम्ही कुठलंही चॅप्टर कधी सुरू करू शकता. त्यासाठी सिक्वेन्सची पण गरज नाही आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. आणि ही 2 पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा, करिअरकडे बघण्याचा, लोकांकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि बदललाच पाहिजे. म्हणून कीप ऑन लर्निंग, कीप ऑन लर्निंग. स्वतःच्या ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये, अनुभवामध्ये भर घालणं हे असं आपलं काम आहे. त्याचाच मोबदला आपल्याला मिळतो. याच्यानंतर लुक फॉर इंटरेस्ट, मनी अँड कम्फर्ट. हा जो सिक्वेन्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण बाकीच्या आपण मॉड्यूलमध्ये पाहिलो इकिगाय म्हणजे काय, आपल्या आयुष्यात द रिझन फॉर बिंग, माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे. ह्या गोष्टी जरी खूप हाय लेवल वाटत असल्या आत्ता, आपण फक्त पैसा कमवायचा, जॉब करायचा, असले प्रश्न कशाला हात पडले पाहिजे आपल्याला की आपल्या अस्तित्वाचं कारण काय वगैरे असं सगळं. पण ते ॲक्च्युअली अल्टिमेटली जे आयुष्यामध्ये अपेक्षाभंग आणि स्ट्रेस तयार होतात काम करत असताना, ते याची क्लॅरिटी नसल्यामुळे होतात.
ते जर आपण सुरुवातीला हा जो सिक्वेन्स आहे इंटरेस्टचा, मला काय आवडतं, मला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल, माझे अंगभूत कलाकौशल्य काय आहेत आणि काय मला करताना खूप आनंद येतो, इंटरेस्ट. दुसरा ते माझ्या इंटरेस्ट एरियामध्ये काम करताना मला पैसा कसा मिळू शकेल, त्याला मॉनिटाईज कसं करता येईल. फॉर एक्झाम्पल, मी जर पेंटिंग करत असेल, मला खूप आवडतं पेंटिंग, तर मी पेंटिंग करायला खूप आवडतं म्हणून मी पेंटिंग केलं, तर पण त्याच्यामुळे माझं पोट पण भरलं पाहिजे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी पण माझ्यावर आहे. हे सगळं जे आहेत ऑब्लिगेशन्स आपले असतात स्वतःप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रती, ते पण आपल्याला त्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. पैसा तर महत्त्वाचा आहेच. मग आपली आवड, त्याचा वापर आपण पैसे कमवण्यासाठी कसा करू शकू, आणि ते पैसे कमवल्यानंतर आपल्या आवडीच्या गोष्टी करून जर पैसे कमवत असू, तर कम्फर्ट आपल्याला आपोआप येतोच, संतोष आपल्या मनामध्ये आपोआप येतोच. ते जर आपण हे सिक्वेन्स उलटा केला, पैशाच्या मागे धावलो आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या पैसा मिळतोय म्हणून, तर तुम्ही कम्फर्टेबल नाही होऊ शकत. तुम्ही कम्फर्टला जास्त महत्त्व दिलं, कंपनी माझ्या घरापासून 5 मिनिटावर आहे म्हणून मी जॉब करतोय, तिथे एक्सपोजर किती आहे, पगार किती आहे, स्कोप किती आहे, मला एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट किती आहे, माणसं कशी आहेत कामाला, ऑफिस पॉलिटिक्स आहे का, हे सगळं मी न बघता माझ्या घराजवळ ऑफिस आहे म्हणून मी काम केलं, तर मला पैसा पण कमी मिळतो आणि मला इंटरेस्ट पण त्यामध्ये येत नाही. त्यासाठी हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा. विशेषतः जे लोक करिअर सुरू करत आहेत, त्यांनी आपल्या आवडीच्या एरियामध्ये केलं पाहिजे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण त्याचं मॉनिटायझेशन करणं पण करता आलं पाहिजे. त्यापासून पैसा कसा कमवायचा हे पण महत्त्वाचं आहे. कारण नुसत्या इंटरेस्ट एरियामध्ये काम केलं आणि पैसा नाही मिळाला तरी पण तुम्ही सस्टेन नाही करू शकत. कारण शेवटी अल्टिमेटली जगण्यासाठी पैसा लागतोच, आणि फॅमिली असेल तर त्यापेक्षा जास्त. त्यामुळे इंटरेस्ट, मॉनिटायझेशन, मनी आणि कम्फर्ट हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा. त्यानंतर लर्न टू मॅनेज मनी. हे सगळं केल्यानंतर आपण पैसा कमवतोच. त्याबद्दल तुम्ही समाजामध्ये बघितलं तर भरपूर लोक पैसा कमवतात, पण त्या पैशाचं आपण करतो काय, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लॉंग टर्म सस्टेनन्स 30, 40, 50 वर्षामध्ये आपल्याला काढायचे आहेत. पैसा कमवतोय, पण पुढे काय राहतच नाही, शिल्लक काय. EMIमध्येच माझे 30-40 वर्ष EMI भरण्यामध्ये जात असतील, तर माझी प्रगती कशी होणार, आणि मी ते लिव्हरेज जे आहे करिअरचं, माझ्या कामाचं, माझ्या कष्टाचं, ते मला कधी मिळणार, मी सक्सेसफुल कधी होणार. कारण EMI भरणं हे काय सक्सेस नाही आहे. मग अर्न टू मॅनेज मनी, जो पैसा आपल्याकडे येतो तो मॅनेज करता आला पाहिजे. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डोंट वर्क फॉर मनी, मेक द मनी वर्क फॉर यू. हा फायनान्समधला खूप मोठा फंड आहे, तो डिस्कस करायची आत्ता गरज नाही आहे. पण ॲटलिस्ट जो पैसा आपल्याकडे येतो आहे तो तर आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे. आपल्या भविष्यकाळासाठी, आपल्या दैनंदिन गरजांसाठी, आपल्या एज्युकेशनसाठी, आपल्या लर्निंगसाठी, आपल्या स्किल इन्हान्समेंटसाठी, आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी. प्रायोरिटीज खूप महत्त्वाच्या. EMIवर वस्तू घेणं किंवा EMIवर सर्व्हिसेस विकत घेणं, जे आपल्याला फेक इमेज आपली तयार करतात समाजामध्ये, चांगली गाडी, चांगलं घर वगैरे, तुम्हाला गरज असेल तर जरूर घ्या, पण गरज नसेल तर टाळा. त्यामुळे गरजा महत्त्वाच्या, गरजांमध्ये प्रेफरन्स महत्त्वाचा, कुठली गरज पहिली आणि कुठली नंतर, यासाठी लर्न टू मॅनेज मनी. त्याच्यानंतर लुक फॉर बॅरियर्स अँड ब्रेक देम. आयुष्यामध्ये आपण जसं मुवमेंट करतो पुढे, करिअरच्या सुरुवातीला आपल्याकडे एज्युकेशन असतं, आपल्याकडे अनुभव नसतो, पण आपल्याकडे एज्युकेशन आहे आणि पोटेन्शियल खूप आहे काम करण्याचं, आणि जसं आपण काम करतो तसं त्या पोटेन्शियलचा वापर करून आपण अनुभव गोळा करायला लागतो. आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आहेच, पण त्या पोटेन्शियलचा वापर करून आपण अनुभव घेतो, आणि आपण जसे आयुष्यामध्ये ग्रो करतो तशा आपल्या अपेक्षा बदलतात, आपल्या प्रायोरिटीज बदलतात, आपल्या डिमांड्स बदलतात, आणि त्या बदललेल्या डिमांडनुसार, बदललेल्या अपेक्षेनुसार आणि बदललेल्या परिस्थितीनुसार आपल्यासमोर काही प्रसंग उभे राहतात, आपल्यासमोर काही समस्या येतात. त्याच्यावर मात करता आली पाहिजे. समजा मी स्वतःच सगळं काम करतो, मी खूप चांगलं काम करतो, पण एक लिमिट अशी येते ऑफिसमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये की मी 24 तासच काम करू शकतो. ते काम मला जास्त मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल, कोणाला तरी काम शिकावं लागेल, ते कोणाला तरी हँडओव्हर करावं लागेल, आणि मला त्या माणसाकडून किंवा त्या व्यक्तीकडून हे काम करून घ्यावं लागेल. डुईंग इट मायसेल्फ, मी स्वतःकडनं वेगळी गोष्ट आहे, कंप्लीट कंट्रोल माझ्याकडे आहे, पण वेळ लिमिटेड आहे. ती जर गोष्ट मी दुसऱ्यांकडून घ्यायची असेल तर मला तेवढं कॉन्फिडन्स पाहिजे की मी त्याला ट्रेन केला आहे, त्याला सिलेक्ट व्यवस्थित केला आहे, तो हे करू शकेल, त्याची कॅपॅसिटी आहे, त्याला ट्रेन केला आणि त्याला मोटिवेट केला आहे आणि त्याला एम्पॉवर केला आहे. तुझं काम करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे ती क्षमता तुला दिली आहे मी, तेवढे राईट्स, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे, तेवढे अधिकार मी तुला देतो आहे, आणि तू हे काम कर. ही जी ट्रान्झिशन आहे, स्वतः काम करणं आणि दुसऱ्याकडून काम करून घेणं, यामध्ये पण बरीच लोक हे होतात, काय म्हणतात, गोंधळतात किंवा त्यांना ते जमतच नाही. हे जे बॅरियर्स आहेत, कम्युनिकेशन बॅरियर असेल, टाईम मॅनेजमेंट बॅरियर असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट बॅरियर असेल, स्पीकिंग बॅरियर असेल, किंवा पब्लिक स्पीकिंग असेल, किंवा रायटिंग बॅरियर असतील, किंवा ऑफिस पॉलिटिक्सचे बॅरियर असतील, हे वैयक्तिक किंवा व्यावसायिक बॅरियर्स आपल्याला ओळखून त्याच्यावर मात करता आली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण ती मात करत नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टेजमध्ये जात नाही करिअरच्या.
आणि नेक्स्ट स्टेजमध्ये आपण गेलो नाही तर ज्या ठिकाणी आहोत तिथेच अडकून पडतो. म्हणूनच तुम्ही बघितलं असलं आजूबाजूला समाजामध्ये भरपूर लोक एकाच लेवलला 30 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष एकाच लेवलला अडकून पडलेले असतात. कारण ते जे नेसेसरी, ते जे गरजेच्या गोष्टी आहेत वर जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, ते अंगीकारत नाही आहेत, त्या शिकत नाही आहेत, त्या प्रत्यक्षात अंमलात आणत नाही आहेत. म्हणून हे सगळं त्यासाठी अंडरस्टँडिंग द बॅरियर्स, तुमची लिमिटेशन काय आहेत आणि तुम्हाला त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यावर मात करण्यासाठी हे आलं पाहिजे. याच्यानंतरचा पार्ट फॉलो पॅशन्स अँड हॉबीज. हे सगळं करताना मी आता जे आपण डिस्कस केलं वर हे सगळं करत असताना भरपूर तणाव निर्माण होतो. वेळ मिळत नाही आपल्याला, आपल्याला आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही, किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तींबरोबर वेळ घालण्यासाठी वेळ मिळत नाही, फॅमिली आपण टाईम देऊ शकत नाही. हे सगळं असताना भरपूर स्ट्रेस तयार होतो. फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, सोशल प्रेशर, फॅमिली प्रेशर, प्रोफेशनल प्रेशर, सेल्स प्रेशर, असे भरपूर प्रेशर तयार होतात. मग यापासून जो स्ट्रेस मॅनेजमेंट, स्वतःला थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी म्हणजे काय, तर आपल्याला जे पॅशन्स आणि हॉबी असतात, आपल्या आवडीनिवडी, आपले कलागुण, त्यामध्ये जर आपण वेळ घालू शकलो तर हे जे स्ट्रेस आहे त्या तणावापासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्याला गार्डनमध्ये फिरायला आवडत असेल, आपल्याला फुटबॉल खेळायला आवडत असेल, आपल्याला ट्रेकिंग करायला आवडत असेल, आपल्याला गाणी ऐकायला आवडत असेल, या आवडीच्या गोष्टी आपण वारंवार केल्या पाहिजे, जेणेकरून हे जे बाकीचे स्ट्रेस आहेत आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामधले, ते कमी होतील. आणि जेवढा स्ट्रेस आपण मॅनेज करू शकू तेवढी आपली प्रगती लवकर होईल. याच्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट, स्टे अवे फ्रॉम EMIs अँड ॲडिक्शन्स. हे सगळा ड्रेन जो आहे आपण किती काबाड कष्ट केले तरी आपल्याला जो मोबदला मिळत नाही, त्याच्या मागचे कारण हे जे रॉंग युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे. आपल्याकडे ज्या साधन संपत्ती आहे, वेळ असेल किंवा पैसा असेल किंवा आपली कॅपॅसिटी असेल, इंटेलिजन्स असेल, त्याचा योग्य वापर जर करता आला नाही किंवा योग्य दिशेने करता आला नाही तर मग त्याचा काहीच फायदा होत नाही. उदाहरणार्थ, मी पैसे कमवत असेल, माझं इंटेलिजन्स, माझा एक्सपिरियन्स, माझा अनुभव आणि माझी शैक्षणिक पात्रता वापरून मी जर पैसा कमवतोय आणि तो जर EMI भरण्यामध्येच घालवतो सगळा, तर मग माझी प्रगती कशी होणार? कारण EMI म्हणजे बेसिकली आपण बँकेला पे करतोय. वस्तू घेणं ही पहिली गोष्ट आहे, पण त्या कुठल्या गरजेपुरत्या वस्तू असेल की गरजेच्या पुढच्या, कुठपर्यंत थांबलं पाहिजे आपण, EMI आपल्या सॅलरीचा किती टक्के पाहिजे मॅक्सिमम, जेणेकरून आपल्याला बाकीचा पण बफर आपल्या बाकी महत्त्वाच्या गोष्टींसाठी लागेल. आपलं लर्निंग असेल, आपलं स्किल असेल, आपलं ट्रेनिंग असेल, आपल्या मुलांचं शिक्षण असेल, आपल्या मेडिकल रिक्वायरमेंट असतील, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. नेमकं हे ॲडिक्शन जे आहे EMI, तर EMIचं खूप मोठं ॲडिक्शन आहे, कारण आपल्याला ते पे करताना लक्ष येत नाही. आपण दर महिन्याला देत जातो आणि जास्त पैसा देतो आपण विनाकारण. एक लिमिट अशी येते की आपण त्या बँकेसाठीच काम करतोय असं व्हायला लागतं. आणि आपण एकदा EMIच्या या दुष्चक्रामध्ये अडकलं की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकत नाही. समजा मला आत्ताचा एक्झिस्टिंग जॉब सोडून मला वेगळं काहीतरी करायचं, जे मला आवडतं ते मी करू शकत नाही, कारण मला EMI भरायचे आहेत आणि मला माहीत नाही नवीन हा जॉब सोडल्यानंतर मला नवीन ठिकाणी पैसा मिळेल की नाही. त्यामुळे मी तिथे अडकून राहतो. आणि बाकीचे ॲडिक्शन तुम्हाला माहिती आहे, दारू, सिगारेट, धूम्रपान वगैरे हे जे आहे त्याचा काही फायदाच नसतो. ते फक्त माझ्या मित्राला कसं वाटेल, मी कसा दिसतो वगैरे, ह्या चुकीच्या ज्या कल्पना मनामध्ये असतात त्याच्या, आणि एकदा ते तुम्ही अंगीकारलं, एकदा सवय लागली की मग त्याचे जे हानी आहे ती तुम्हालाच, फक्त वैयक्तिक शरीरालाच नाही, तुमच्या फॅमिलीला पण ते सफर करावं लागतं सगळं. यासाठी यापासून बाजूला राहिलेलं बरं. याच्यानंतर डोंट इन्सल्ट युअरसेल्फ बाय कम्पेअरिंग विथ अदर्स. कारण हे आपण असं बऱ्याच वेळा बघतो की प्रत्येक वेळी मी दुसऱ्यांची स्वतःची तुलना करतो. माझे मित्र असतील शाळेतले किंवा कॉलेजमधले किंवा ऑफिसमधले कलिग असतील किंवा आजूबाजूचे असतील, त्यांनी हे केलं म्हणून मी हे केलं पाहिजे, त्यांनी हे केलं म्हणजे मला हे करावंच लागेल. हे कम्पॅरिझन जे आहे त्यामुळे काय होतं की आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपलं लक्षच नसतं. आपल्याकडे जे नाही आणि दुसऱ्यांच्याकडे जे आहे त्याच्यावर आपलं लक्ष जास्त असतं. जे आहे त्याचं समाधान, त्याच्यामध्ये आनंद घेण्याचा, त्या वस्तू वापरण्याचा किंवा तो जो अनुभव आहे तो मनात साचवून ठेवण्याचा, तिकडे आपलं लक्षच नसतं. तो माझ्या फेसबुकवरच्या फ्रेंडने स्वित्झर्लंडचे फोटो टाकले आणि त्याने नवीन गाडी घेतली, याचा मला त्रास का होतो हेच मला कळत नाही बेसिकली. त्यासाठी कारण मी तुलना करतोय, त्यांनी घेतली म्हणजे मी पण घेतली पाहिजे, माझ्या शेजाऱ्यांनी गाडी घेतली म्हणजे मी पण घेतली पाहिजे, माझ्या शेजारचा मुलगा MBA इंजिनियर झाला म्हणजे माझा पण झाला पाहिजे मुलगा, माझ्या मुलाला चित्रकला येत असेल चांगली तरी पण मला तो इंजिनियर झाला पाहिजे. कशासाठी? कम्पॅरिझन कशासाठी? आणि याचं काय होतं, कम्पॅरिझन केल्यामुळे आपण सतत त्या कुठल्या तरी गोष्टीच्या मागे पळत राहतो. वी आर जस्ट रिॲक्टिंग. आपण सगळ्या बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडत आहेत चांगल्या, ते फक्त चांगलेच दाखवत आहेत आणि फक्त आपण त्याच्याबरोबर कम्पॅरिझन करून फक्त ते मिळवण्यासाठी धडपडतोय. आपल्याकडे जे आहे त्याकडे आपलं लक्षच नाही. त्यासाठी हे तुलना थांबवा पहिली बेसिकली दुसऱ्यांशी. तुलना स्वतःची करा. मी कालच्यापेक्षा आज
कालचा मी आणि आजचा मी याच्यामध्ये काय प्रगती झाली आहे का, एवढंच फक्त बघा. आजचा मी आणि उद्याचा मी याच्यामध्ये मला काय डेव्हलपमेंट करता येईल, काय सुधारणा करता येईल, याच्या व्यतिरिक्त बाकी गोष्टींकडे करू नका, काही लक्ष देऊ नका. कारण प्रत्येकजण युनिक असतो, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. मी जर उद्या म्हणलं की सचिन तेंडुलकर चांगले क्रिकेट खेळतात म्हणजे मला पण आलं पाहिजे, कशासाठी, शक्य आहे का ते? त्यासाठी मी कष्ट करणार आहे का, तेवढं टॅलेंट माझ्याकडे आहे का, तेवढा स्ट्रेट एल्बो माझा राहतो का, बेसिकली बॅट नीट पकडण्याची बुद्धी माझ्याकडे आहे का, कॅपॅसिटी आहे का, जेव्हा बॉल स्विंग होतो तेव्हा बॉलची सीम दिसते का मला? मी कशासाठी म्हणतो कंपॅरिझन करतो हे सगळं? एक उदाहरण देतो तुम्हाला. त्यानंतर हा पार्ट जो खूप महत्त्वाचा आहे, यू आर लकी टू बी हिअर, डोंट वेस्ट द अपॉर्च्युनिटी. तुम्ही हा व्हिडिओ बघताय, यू शुड बी थँकफुल टू गॉड अँड एव्हरीबडी अराउंड यू. कारण मी हा व्हिडिओ करतोय, आय शुड ऑल्सो बी थँकफुल टू एव्हरीबडी अराउंड मी अँड द गॉड. कारण हे सगळं शेअर करण्याची, हे सगळं मिस्टेक करण्याची, हे सगळं अनुभव घेण्याची मला पात्रता माझ्या अंगी आली आणि हे शेअर करण्याची कॅपॅसिटी ते पण मी करू शकलो. याच्यामागे भरपूर लोकांचे काबाड कष्ट आहेत आणि भरपूर लोकांनी याच्यासाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे, त्याग केलेला आहे. माझी फॅमिली असेल, मित्रमंडळी असतील, तुमची फॅमिली असेल, तुमचे मित्रमंडळी असतील. तुम्ही हे बघता, याचा अर्थ पण तुम्ही काहीतरी धडपडताय, काहीतरी आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी. तुमच्या पालकांनी जर ही मेंबरशिप घेतली असेल तर त्यांनी काहीतरी विचार करून हे सगळं केलेलं आहे. तर या सगळ्यांचा आपण बेसिकली हे जे काही करतोय आपण आत्ता, जे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, फक्त व्हिडिओज नाही, आपण ज्या सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीमध्ये आहोत, आपण चांगल्या घरात राहतो, आपली फॅमिली आहे, आपल्याला आई बहीण आहेत, आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, फॅमिली आहे, आपण चांगल्या शाळेमध्ये गेलो, आपण चांगल्या ठिकाणी काम करतोय, आपण चांगल्या ठिकाणी राहतोय, डेमोक्रेसीमध्ये राहतोय. त्या खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण ॲक्च्युली अभिमानाने सुखी राहिलं पाहिजे. आपलं लक्ष नसतं, कारण आपण आपल्याला ते गृहीत धरलंय. डेमोक्रेसी गृहीत, त्यासाठी विशेष काय करायची गरज नाही. जे लोक भांडलेत लोकशाही आणण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. त्यांना लोकशाहीमध्ये राहण्यामध्ये जी मजा आली असेल ती साधारण आपल्याला नसेल कळत, कारण त्यांनी दुसरी बाजू पाहिलेली आहे, आपण पाहिलेली नाही. त्यामुळे ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीबद्दल आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत. आणि ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी, ही खूप मोठी संधी आहे. ही खूप मोठी संधी आहे काहीतरी अचाट करून दाखवण्याची, काहीतरी अफाट करून दाखवण्याची, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची. कारण जगातली कंडिशन अशी आहे की आपण वी आर इंडियन्स, आपण भारतीय अशा ठिकाणी आहोत की आपण कुठेही जगभर जाऊ शकतो, किंवा आपण जरी कुठे गेलो नाही तरी पण इतक्या सगळ्या संधी आपल्याकडे आता उपलब्ध आहेत, काम करण्याच्या, स्वतःला डेव्हलप करण्याच्या, आपल्या कुटुंबाची प्रगती करण्याच्या, आपली सामाजिक प्रगती करण्याच्या. एवढी संधी इतिहासामध्ये मला माहीत नाही आधीच्या पिढीला कधी मिळाली होती की नाही. मला अपेक्षाच नाही आहे, कारण इतिहासाचा मी पण एक स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. त्यामुळं मला असं जाणवतं की आत्ताची कंडिशन जी आहे भारतामध्ये, अशी कंडिशन 2000 वर्षापूर्वी पण असू शकेल की नाही माहीत नाही. कारण ते जे फेज आहे, सो मच पोटेन्शियल अँड सो मच एनर्जी अँड सो मेनी अपॉर्च्युनिटीज अँड सो मेनी पॉसिबिलिटीज. आणि बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी इट इज इझी. आपण जे करतोय एकमेकांना न भेटता, ही टेक्नॉलॉजी, आपण लंडनला 12 तासामध्ये पोहोचू शकतो, आपण न्यूयॉर्कला 24 तासामध्ये पोहोचू शकतो. यापेक्षा आणि काय पाहिजे? आपल्या आधीच्या पिढ्या, मोठमोठे राजे, मोठमोठे किंग्स, मोठमोठे नेता, हे पण लंडनला 12 तासामध्ये पोहोचले होते का? हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, या सुविधा आहेत, सोयीसुविधा आहेत. याचा वापर करून, या सगळ्या पॉसिबिलिटी, या संधीचा वापर करून आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. यासाठी करिअर एटिकेट्स महत्त्वाचे आहे. काबाड कष्ट आणि आपली क्षमता आणि कार्यक्षमता आणि आपली महत्त्वाकांक्षा या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी करिअर एटिकेट्स नसतील तर आपण एक्सपोज होणार. आणि एक्सपोज होणं तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही फायद्याचं नाही आहे. तर हा करिअर एटिकेट्सचा, तर हे थोडंसं करिअर एटिकेट्सबद्दल तुम्हाला सांगायचं होतं, डूज अँड डोंट्स. हे आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस जास्त केला आहे. आणि मला अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि आपण काबाड कष्ट केल्यानंतर आणि आपल्या कुवतीनुसार आपल्याला यश 100% मिळेल, त्याबद्दल वादच नाही. थँक्यू.